सहस्रदीपे दीपकैषी प्रकाशने प्रभा उज्ज्वलला जगदिशा गगना अतिशय शोभा काकडारती माझ्या कृष्ण सभागिया चराचर मोहरणे तुझी मूर्ती कोंदले से तेज प्रभा झाली से एक नित्य नवानंद वाळीदासी आरती करिता तेज प्रकाश नैनी धीने तेजे विनायका एकी जनाने काकडारती माझ्या कृष्ण सभागिया चराचर मोहरणे तुझी मूर्ती शिवानी तुझे काकडारती माझ्या कृष्ण सभागिया चराचर मोहरणे तुझी मूर्ती पावया कोंदले से तेज प्रभा झाली से एक नित्य नवा आनंद ओवाळीता श्रीमुख आरती करिता तेज प्रकाशले नयनी तेने तेजे मिळला एका एकी जनार्दनी काकडारती माझ्या कृष्ण सभागिया
चराचर मोहरले तुझी मूर्ती पहा मला विठाला विठाला कोणाच्या शेवटच्या करून कल्पना आहे. वारकरी संप्रदायाचा पाया नाट्य आहे. वारकरी संप्रदायाचा कळस तुकाराम बाबा आहे. वारकरी संप्रदायाचा विस्तार नामदेव बाबा आहे आणि वारकरी संप्रदायाचा खाप एकनाथ बाबा आहे. थोडं उलट केला. ज्याचा पाया ज्ञान आहे त्याचा कळस वैराग्य आहे. ज्याचा कळस वैराग्य आहे त्याचा विस्तार नाम आहे. ज्याचा विस्तार नाम आहे त्याचा शांती खांब आहे आणि ज्याचा शांती खांब आहे त्या संप्रदायाचं नाव वारकरी संप्रदाय आहे. जगाच्या पाठीवर जेवढे संप्रदाय झाले असतील आपल्याला येणार नाही. हे आपल्याला येणार नाही का वाक्य आहे का? हे सात विचारली जात नाही. वय विचारलं जात नाही. पैसा विचारला जात नाही. कोणी या विठ्ठल म्हणा. जगातला एकमेव संप्रदाय वारकरी संप्रदाय. ब्राह्मण नाही, क्षत्रिय नाही, वैश्य नाही, शूद्र नाही, स्त्री नाही, पुरुष नाही, गरीब नाही, श्रीमंत नाही, कोट्याधीश नाही, झोपडीतला नाही, भिकारीतला नाही, रोडवरचा नाही. कोणी या ते व्यक्ती जरी आले तरी अख्ख्या कुळाचा उद्धार करून मातृ पितृ भात्रा समुद्र अपार चतुर्भुजनर होऊन गेले. याचं कारण आहे जगातल्या सगळ्यापेक्षा वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञान देव आहे. ते शब्द आहे ज्ञानच देव आहे. ज्ञानच देव आहे. देवच ज्ञान आहे आणि ज्याला ज्ञान आहे तो देव आहे. पण तुम्ही म्हणाल आम्ही माणसं आयुष्यभर माणसंच राहणार. आता उलट समजा माणूस म्हणूनच आपल्याला जगता आलं नाही. देव व्हायचं काय समज. माणूस होऊनच जर आपण ते जगत नाही तर आपण देव झाल्यावर काय करू. पहिल्या घरी गेल्यावर कल्पना करा. तुम्ही 10 मिनिटं देव झाले. तुम्ही काही करा. हे पुन्हा उलट फिरा. ज्ञान देव ज्ञान आहे. त्याला ओवी आहे का पाहिजे. 12व्या अध्यायात असं म्हणताय. ओवी क्लिअर करा. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ज्ञान आहे. आणि ह्या तिन्ही गोष्टी ज्यांनी केल्या त्यांना भाऊन बाबा म्हणतात. शब्द जरा नीट ऐका. त्रिपुटी येतात. त्रिपुटी अभ्यास केला तर ज्ञान आहे आणि ज्ञान आलं तर ज्ञान आहे. पुन्हा उलट फिरा. रियाज केला तर भगवान आहे. प्रॅक्टिस केली तर गायन आहे. पुस्तक उचकलं तर कीर्तन आहे. व्यायाम केला तर पैलवान आहे. नम्रता ठेवली तर लक्ष्मी आहे. लीनता ठेवली तर व्यापार आहे. कष्ट केली तर भाकर आहे. भगवान बाबासारखं भजन केलं तर देव आहे. पुन्हा उलट करायचे समजायला पण वेगळे. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे आणि ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ज्ञान आहे. हे म्हणतं 12व्या अध्यायाचं आहे. पण 10व्या अध्यायाचं म्हणतं तिथं थोडं उलट आहे. 10वा अध्याय असं म्हणतो आतापर्यंत बोंबलं घेणाऱ्याला देव भेटला नाही. का बायका बरोबर सोडा गीता बोंबलं देव भेटणार नाही. लावा कंद कोणीकडे खाजोरी तिकडे शिका देव भेटणार नाही. काळातली पाताला काशीला मारत देव भेटणार. आणि उपवास करणाऱ्याच्या तर खानदानी देव भेटणार.
उपवास करणारी जी लोक आहेत ही चक्रम लोक आहेत. 15 दिवसातून आठवड्यातून एखादा उपवास डायजेशन सिस्टीम साठी ठीक आहे. महाराष्ट्रातले म्हणून वैष्णव म्हणून एकादशी ठीक आहे. महिनाभर श्रावण या बापाला झाला होता. महिनाभर लफडे सगळे चालू काय उपास. मला जगात सांगा हे स्वतंत्र उपाध्याయులుగా आवडून घ्या काढून घ्यावं पडेल. चला थोडं किचकट आहे पण ठीक आहे. जगात मला एखादा ग्रंथ दाखवा की उपवास करणाऱ्याला देव भेटला. जगातल्या सगळ्या संतांचा सर्वे केला तर संतांनी 3च कामं सांगितले. भजन करा, चांगलं वागा, देव भेटे. जगातल्या एकाही संतांना सांगितलं नाही करा पारायण, मला उपास. जगातल्या एकाही संतांनी सांगितलं नाही 16 कर पूर्वा काम गीता सप्त्यांना. जगातल्या सगळ्या संतांनी एकच सांगितलंय वाक्य फायनल करा, कर्म हा देव आहे. प्रामाणिकपणे वाजवा, देवाची पूजा आहे. कीर्तन प्रीतीच्या देण्यापासून करा, देवाची पूजा आहे. शेतकरी काय करा, 18 अध्याय. किंबहुना कृषी जिने गोधने वर्तोन यावे. गाय पाळा, बैल पाळा, काळ्या आईची सेवा करा, मोठ्या गाईची सेवा करा, घरातल्या आईची सेवा करा, भजन करीत मारा. हा तुमचा धर्म आहे. दुकानदार काट्याला झटका न मारता कमवा. नोकरीवाले पगारावर भागवा. पापाचा पैसा घरात आणू नका आणि ईडी पोरं पैदा करून गाव बिघडून देऊ नका. तर तुमच्या घरात पापाचा आला काही याला फायदा झाला. ज्याच्या घरामध्ये चालतं, महाराष्ट्रात मला एखाद्या माणसाचं नाव सांगा का व्याजाचा धंदा करणारी माणसं तीच मेली. तिथं वाचायचं नाही. तुम्ही घर किती लावा, तुमचं वाटलंच याचं कारण आहे. तुम्ही मला का तुम्ही मला असं का म्हटलंय. 16व्या अध्यायामध्ये 2 संपत्ती आहेत, दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. गरिबांचा तळतळा घेऊन इस्टेट कमावणं ही आसुरी संपत्ती. जेवढे कोट्याधीश लोक झाले महाराष्ट्रात आतापर्यंत एक माणूसही मिळाला नाही. सगळे हॉस्पिटल आणि भारताला त्यांच्याजवळ 3 घालत होते, डॉक्टर कंपाऊंडर नर्स. आणि 3 घाललाय माहित नाही, हा कधी मिळालाय. तरी क्लिप पडली, त्यांना तीव्र झटका आला. येणार ते मृत्यूशी 2 महिने झुंज देत होते. झुंज द्यायला तू काही बिबट्या होता. ते झुंज नव्हते, ते गरिबाचा तळतळाट भोगीत होते. हो, म्हणून भावनत बाबानं हे झोपडीपासून तर मुस्कुडीपर्यंत देव नेऊन ठेवला. हे ध्यानात ठेवा. आयुष्य फक्त लोकांना भजनाला लावावा म्हणून भगवान बाबांचं नाव म्हणतो. गरिबीतला गरीब माणूस संध्याकाळी विठ्ठल म्हणून झोपला पाहिजे, याच्यासाठी भाऊचा बाबा होता. काम म्हणून त्यांनी परमार्थ करायला सांगितलं नाही तुम्हाला. हिडा बोंबलं असं सांगितलं नाही. म्हणून ओळी भेट करा. अभ्यासापेक्षा सहित घ्या आणि ज्ञानापेक्षा सहित देवाचं घ्या. आता ओळी उलटी फिरवायची आहे.
हे आतापर्यंत बोंबलत घेणाऱ्यांना देव भेटला नाही, पण चांगलं कर्म करणाऱ्यांना देव भेटायला आल्याशिवाय तुम्ही चांगलं वागा. पाच मग आरती म्हणा, तुझं पाणी गाडी वाटत म्हणा, नाही चांगलं वागा हाच देव आहे. आणि हाच भगवान बाबांचा वामन होता संदेश. तुम्ही आपल्या श्रद्धेने काय असे सांगितलं ना, आता उलट फिरा डावा ते असं म्हणतो. हे ओळी भेटवा ना, दोन शब्द झाले आपल्या समीक्षा ज्ञान आहे आणि ज्ञानापेक्षा देवाचं ज्ञान आहे आणि कर्म हाच देव आहे. आता डाव्या अध्यायात असं म्हणणं आहे, संपत्ती आणि दया दोन्ही जर एकत्र आले तर ती देवाची वस्ती आहे असं देवाचं म्हणणं आहे. माझं म्हणणं आहे ते उलट आहे, पटलं का म्हणा. संपत्ती आणि दया कधी एकत्र येत नाही. पैसा आला, ऊट आला, ऊट आला, प्याला 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 आता पुन्हा उलट फिरायचं. संपत्ती आणि दया कधी एकत्र येत नाही, पण आलीच तर तो माणूस देव झाल्याशिवाय राहत नाही. आणि ज्यांच्याकडे संपत्ती होती दया होती त्यांना भाऊ बाबा म्हणतात. बारीक अभ्यास करा. 5-10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी भाऊची बाबाची पुण्यतिथी थोड्या मंदिरात व्हायची, भजन करायचे, फोटोला हार घालायचा, आरती करायची, पुण्यतिथी. या 10 वर्षाचा जर तुम्ही अभ्यास केला तर भव्य दिव्य सप्तेली भाऊची पुण्यतिथी. खेड्यात होते असं नाही, शहरात याच्यापेक्षा भयानक. मुंबईला कोपऱ्या कापऱ्यात सप्ते एवढी मोठी. आता मी 10 दिवस तेच काम करतो. 10 दिवस माझ्या मग भाऊची मध्ये अजून उद्याच्या परवाच्या दिवशी. पण सत्य याच्यापेक्षा मोठे व्हायला लागले याचं कारण भाऊंची श्रद्धा लोकांची वाढली. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट संतांचे चमत्काराची ताकद लोकांना कळली. हे बिचाऱ्यांनी एकट्याने पंगत घातली का भगवान बाबाची अनुभूती, त्या कार्याची पंगत आहे का भगवान बाबाची अनुभूती आहे. आज एवढ्या पोरांनी एवढा मोठा तरुण मंडळाने सत्ता केला, भगवान बाबाची अनुभूती आहे. आम्हाला बाबाचा आशीर्वाद आहे, आम्हाला कमी पडणार नाही म्हणून केल्याशिवाय. आणि जे देत नाही त्यांच्या इतका भाग्यवान कोणीच नाही. मिळवणीच्या बाळणपणाची बिलं भरायची आणि कोण्या खायची फालत व्हायची बोली, उतर व्हायची बोली, वनवास व्हायची बोली, वाट पिकवायची बोली. काही ना जेवताना 3 गोळ्या आहे, खाली बस निम झाले पुन्हा एवढ्या गोळ्या खाण्यापेक्षा जगतच का आला मला. एकच गोळी घेईन का मोकळत ना काय वापरायला मागते. हे शेळीच्या गळ्यातलं सर किती, शेळीच्या गळ्यातलं सर किती लोक तर कवा दूध देणार आहे. गायच्या काशीचं पुढचे किती चिटकलं तर कधी दूध देणार आहे. आणि गाळातला बिडू किती धरला तर कधी फुलाचा सूप घेणार आहे. आणि उसाला किती लाभ तुरा आलं तर काय फायदा. तसे तुझे 4 झाले 6 पंप 9 बार काय लागलाय त्याला तू पिऊन झोपतो. इष्टिकेला काय करतं आपलं कपाट भरून वाटायचं काही घरात माणसं पुढे. कुटीच्या गाड्यात फिरायला काही हसू लागला. कुटी म्हणजे 100 लाख. म्हणजे आपली कुटी नाही, आपली कुटी म्हणजे तंबाखूची कुटी कांद्याच्या रोपात धारवली, त्यानं रोप उपाडलं पण कुटी सापडलं. त्यांच्याकडे डायरेक्ट कुटी म्हणजे जुन्याची कुटी द्यायची. कुटीच्या गाडीत उतरणारा माणूस आणि या महाराष्ट्रात दाखवणारा तो फक्त हसताना दाखवायचा उतरताना. हसत नाही, ते मागून म्हणून घ्या त्याला लावा. हसताना तरी उतरलं ना काय रोग झाला तुला, काय मुळव्या दुखत हाच ना काय तरी. आणि ते आम्हाला काय करतात, महाराज तुमचे पाय आमच्या घराला लावा. इथं आमच्याच घराचा माग्या झाला तुझ्या घराचा. पण आम्हाला वाटतं पाया पडायचे 5-10 हजार मिळतील, चला चालू थोबाड वाशी लागली त्याच्या. त्याच्या घरी गेलं ना महिला म्हणलं 5 कोटीचा रस्ता बंगला आहे त्याचा, 5 कोटी. ते झुंबर आहे ना लाईटचं झुंबर,
तेच 2.5 कोटीच आहे. आणि फ्रीज अख्ख्या गावाची दिशेला बसले एवढं फ्रीज. टीव्ही अख्खं घर दिसत नाही. त्यात बायकोला 3 कपाट साड्या सोन्यानं वाकेल जर पावसाळ्यात नेली. आणि ते सोपा शेत द्यायचे. त्याच्यावर जर माणूस बसला डायरेक्ट खाली जातो. त्याला पुन्हा वर्गाला एक माणूस नाही खाली. आणि ते आमच्या शेजारी बसताय. महाराज महाराज आता आपला चहा गुजरात राहतो. काही बोलताय काही बोलले होते मी चहाचं दाम दिले तर बोलायला आपलं मला खरं आहे. महाराज आता हात बदल बर का माझी पाहणा ऐकलं. महाराज महाराज पण काय करता. एकुलते एक पोरगे ते शिकवून खालाच झालं. येतं काहीच नाही महाराज. एकुलते एक पोरगी 8 दिवस झाली म्हणून मी ती घालत आहे. महाराज या सर महाराज याच काय काहीच करू नको. मी बाहेर गेलो का भेटून दे काय देतो. अरे 5 कोटीचा बंगला बांधला पण एका चांगल्या पोराचा बाप झाला नाही. इथं भांडे घासणारीचा मुलगा फौजी आहे. इथं मेंढ्या म्हणणाऱ्याचा पोरगा कमांडो आहे. तुम्ही अभ्यास करा. काही काही आया इतक्या भाग्यवान आहेत. एक मुलगा आहे पण मिलिटरीत आहे. अशा आयांची सत्कार केली पाहिजे खरे. एक मुलगा आहे मिलिटरी जायला निघला डोळ्यात पाणी आलं. ताई जवळ आली डबा दिला बांधून लोणचं मिरची. गाल वाढला त्याचा गाल. डोळे बस माझं दूध प्यालाय तो. आतापर्यंत कोणत्या कीर्तनकाराचा पोरगा मिलिटरीत. आतापर्यंत कोणत्या प्राध्यापकाचा पोरगा मिलिटरीत. कोणत्या डॉक्टरचा पोरगा मिलिटरीत. पुढे घालू शकत नाही. त्यांनी फक्त देश वाचवायचा. आतापर्यंत जगाचा जर अभ्यास केला तर हा देश फक्त दोघांनी वाचवला आहे. एक शेतकरी आणि 2 गरीब. इथं हवालदारापासून सुरुवात करा. होमगार्ड हवालदार पोलीस PI API 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 वायुदल सैन्य दल नौदल सगळे शेतकऱ्याचे पोर आहेत. हा देशच त्यांनी वाचवलाय. फक्त हे फक्त गप्पा द्या. यांना सांभाळायला शेतकऱ्याचे ते एकटी फिरू शकत नाही. एकटी कशी फिरते. 7-8 पुढं 7 मागे काय काय घेऊन बसले. परत ओवी फिट करा. जापूर हे बरे पटकन जा पटकन. ओवी फिट करा. अभ्यासापेक्षा ज्ञान ज्ञानापेक्षा मोबाईल बंद केले. अभ्यासापेक्षा ज्ञान ज्ञानापेक्षा देवाचं ध्यान. संपत्ती आणि दया कधी एकत्र येत नाही. आणि आधी तर तो माणूस देव झाल्याशिवाय. आणि जे झाले ते भाऊबाबा आहे. आणि शेवटचं वाक्य कर्म हा देव आहे. 3 ओव्या संपल्या. अजून अभंगाला सुरुवात नाही. आता कीर्तनाला सुरुवात. आपली तुमची 1 वर्षाला गाठ आहे. आपलं काम थोडं नंगाट आहे. नंगाट म्हणजे कीर्तनाला 3 सूचना आहे पहिल्या तरच कीर्तन सुरू होईल. दरिद्र्यावानी कीर्तनाला बसायचं नाही. तो यायचंच नाही. लांब बसायचं. परत जेवायचं वाटलं तर चांगला चप्पल जोड पाहायचा. आम्ही जीव काढायचा. तुम्ही सुताक पडल्यावानी कीर्तनाला बसायचं यायचं. कीर्तनाला दुसरी सूचना आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. बोललं तरच कळत नाही तर काहीच करणार नाही. पहिल्या 3च ओव्या काढल्या नाही पुढं काय करायचं. आणि तिसरी सूचना आहे शंका असली अभंगात जाग्यावर विचारायची. मी 2 महिन्यानं उत्तर देणार. पुस्तकं उलटे पालटे करून देणार पण मी गेलो का नाहीच नाही. मला पटलं नाही. तुझं तुझ्या बायकोचं पटलं मला काय समजलं. तुला पटावा म्हणून मी कीर्तन करतो हे तुला सांगितलं कोणी. हे बा देवाने दिलेला निरोप तुमच्यापर्यंत पोहोचवणं आमचं काम. तो का
बोलावं लागेल. आज कीर्तनाला घेतलेला अभंग आज कीर्तनाला घेतलेला अभंग काकड्याच्या मालिकेतला भोपाळीच्या मालिकेतला शेवटून 2 पैवरून 2 नंबरचा अभंग आहे. आणि हा अभंग तुळजाराच्या पुण्यतिथीला भेट असतो. मी 3 महिने झाले काकडा हरिपाठ सोडून दुसऱ्या अभंगावर कीर्तन करीत नाही. दिवसभर 3 करतो 2 हरिपाठांची एक काकडा. कारण आता हे हरिपाठन काकडे राहिलेच नाही. फक्त देवळं बांधून तुला जखमान आहे. काही म्हातारे ते इतके दरिद्र येळभर देवळात होताने पाहतात आणि हरिपाठाच्या टायमाला घरी निघाले. ही कौरवांच्या तून पळून गेलेली राक्षसाची अवघड येळभर चांगल्या खाजीत उठाना पडतो देवळा आणि हरिपाठाचा टाईम झाला चला ते वळती बिकार. आणि भजने झाला तेव्हा कधी सगळे भजने आजच्या रात कधी भजन ऐकलंय 10:30 आजच्या रात एवढा बावला जाऊन 1 किलो मूळ खातो एकच गवळ म्हणतो देवाला झोपायचं का 2-4 उताने पडेल चालू द्या. भजन हे हे बा कीर्तनाला मी उभा आहे ना मी आतून प्रसन्न पाहिजे बाहेरून नाही. तुमचं मन प्रसन्न असेल तर कीर्तन भजन कधी मी कीर्तन सोडून इकडे तिकडे करायचं नाही. ही 5 वर्षाची भजन करायची नाही. त्याला पोर झालं त्याची बायको तू बाई तुझं काय समज तुला विचारलं होतं चालेल ठोबार वाशित कट्टीन हातुरी त्याला वाढ्याला आणि ज्याच्या घरी भजन तो झोपेल आणि यांनी त्याच्या दारात जाऊन येवलायचं नामदेव पुत्र झाला. नामदेव गौरव आहे. तुम्हाला एक माहिती आहे का जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस माळकरी आहे. जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस माळकरी आहे. अजून कधी उपाशी नाही. आता हे एवढे टाळकरी काही वट सुद्धा आठवते नाही. जेवण आहे म्हणून उद्या 1000 वर्ष आहेच पण हालू नाही तर नको. या जगाला उभ्या आयुष्यात माळकरी हा कधी उपाशी मिळाला नाही. जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस देवळात येऊन बसलं तरी जेवण आहे. आणि नुसतं जेवण नाही काय खायचं विचारू नाही. जगातला आणि कोणती बुटं साधायची त्याला गरज नाही. वारकरी हा मुळातच श्रीमंत माणूस. त्याला काय करायचं अख्ख्या गावची देवळं ते कटाळाला झोपला त्याला काही विचारायचं का आधार कार्ड लागायचं का पॅन कार्ड त्याला काय गेलं या कटाळाला चालायचा. अख्ख्या गावची देवळं ते कोणत्या घराचा नुसता बाईला माऊली म्हणलं तरी ताब्यावर पाहिजे. जे हरी म्हणलं तरी बाबा चहा घ्या. आता चहा नको बाई. या जगातला सगळं श्रीमंत माणूस माळकरी. माळकऱ्याला पैसे कुठं चालायचे त्याला बुटाची पॉलिश करायची कुठं चालायचं नाही. कारण आपण भिकारी नाही. पुढे जर भजन केलं ना परत नामदेवापुत्र झाला हो ते त्याचा तो बाई ताशी जणी हे घाली जणी मालिका पाहिजे आपण काय भिगर बिगर हो पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचली पण जगाचं कार्य केलंय. कोणी उठायचं हे चालतं आणि हरिपाठ पाया पडून शब्द पटलं तर हा म्हणा. मेल्यावर मोक्ष मिळतो किंवा नाही तो वादाचा प्रश्न आहे. पण हरिपाठन काकडं केल्यावर मोक्षाचा आनंद मिळतो हे नक्की. हरिपाठ आणि बिगर हरिपाठ आणि बसलेले माळकरी बेलकरी घराच्या वाटली कोणी असेल पाया पडतं तुमच्या हरिपाठ हा ग्रंथ नाही. हरिपाठ हा ग्रंथ नाही. हरिपाठ हा संप्रदायाचा आत्मा आहे. आणि हरिपाठ कधी उड्या मारून म्हणू नये बरं. 27 अभंगाला कधी फाशी उड्या मारायच्या नाही. 27 अभंग कधी नाचून म्हणायचे नाही. 27 अभंग कधी अश्लील चाली लावून म्हणायचे नाही. कधीच नाही. 27 अभंग शांत म्हणायचे.
का हे का का 27 27 अभंग लिहिणार बाळ इतकं कोवळ आहे त्याचं वयच फक्त 15 वर्ष आहे आणि 15 वर्षाचं बाळ विश्वासशाही आहे. जरा विचार करा 15 वर्षाचं बाळ आहे पण विश्वासशाही आहे. या जगात ज्ञानोबा आहे असे संत झालेत महाराज. असे संत हे कशांना कोणाचाच आधार नाही ते विश्वासशाही आहे. आईचा आधार नाही ना बापाचा आधार नाही ना प्रेमाची भाषा नाही ना पाठीवर थाप नाही प्रेमाचा शब्द नाही नुसता प्रेमाचा शब्द नाही. माधुगरी लोकांनी दिली तर यांनी त्याच्यात माती टाकले. तेच 22 वर्ष हे तेच 22 वर्षाचं बाळ आज विश्वासशाही आहे आणि 22व्या वर्षाच्या कोवळ्या पोराने लिहिलेला हरिपाठ 70 वर्षाच्या म्हाताऱ्याला पाठ करता आला नाही. तुम्ही किती शिकले शाळा. ज्ञानेश्वरीची एक ओवी सृष्टी निर्माण झाल्यानंतर अजून कोणाला कळली नाही. ज्ञानेश्वरीची एक ओवी आज भजने घरात ठेवा. हरिपाठ हा ज्ञानेश्वरीपेक्षा 10 पट अवघड आहे. पण हरिपाठाची एक ओळ करायला एक जन्म लागतो. आता तुम्हाला हे हरिपाठ गोळ कामून लागता कानाला. या चाली बिली आहेत ना याने कानाला थोडं बरं वाटतं आणि ते मंजूर वाटलं का माणसं तुला सुरुवात करतात आणि हरिपाठ चांगला झाला म्हणतात. हरिपाठ सृष्टी निर्माण झाल्यानंतर जेवढे शोध लागले विमानाचा लागला टीव्हीचा लागला मोबाईलचा लागला इंस्टाग्रामचा लागला फेसबुकचा लागला कॉम्प्युटरचा लागला लॅपटॉपचा लागला जेवढे शोध लागले आतापर्यंत ह्या जगात ज्ञानेश्वरीच्या एका ओवीचं खंडन कोणाला करता आलं नाही. हे जगातला चमत्कार नाहीये हा विश्वातला चमत्कार. हा जगापुरता विषय नाही हा विश्वात आहे आणि या विश्वात ज्ञानेश्वरी आणि हरिपाठ चिंतन कोणाला मांडता आलं नाही. कोणी चूक काढून दाखवा तुलाही पंडित आहे ना काय ज्ञानेश्वरी तू बसल्या बसल्या जरी ज्ञाना तुम्ही एकाच ठिकाणी टीका करा एकाच ठिकाणी कॉमेंट करा एका ठिकाणी खंडन करा पण हरिपाठ ज्ञानेश्वरीवर खंडन करा नाही तुम्हाला काय ज्ञानेश्वरी अमृताच्या 9 रसाने भरलेला समुद्र म्हणजे आणि 9 रसाने भरलेल्या समुद्रातून तुम्ही किती बादल्या काढा किती बादल्या पाणी काढा समुद्र भरलेलाच आहे. किती जन्माला आले मेले हरिपाठ सांगत असा. हे चित्रपट आले बी गाणे आले बी नाटककार केले बी मेले बी कोण तपास करतो. सकाळी सिनेमा निघाला दुपारी फ्लॉप सकाळी गाणं तो आप्पा आलाय मी गेलाय आप्पा आलता मागच्या महिन्यात गेला आप्पा गेला ते झिंग झिंग बुम बुम करीत झालं ते गेले. गाणे किती गेले कविता किती गेल्या पण रूप पाहता लोचनी चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तसाच आहे. शाळा किती गेल्या शाळावर त्या गुरुजी मेले शाळेचं काही उपयोग शाळा काढणारे मेले शाळा गेल्या पण योग्य 28 चंद्र सूर्य आहे तोपर्यंत गायडन्स आहे. आणि ते लिहिणार बाळ हरिपाठ लिहिणार बाळ आणि ज्ञानेश्वरी लिहिणार बाळ वय फक्त 22 वर्ष. पहिला म्हणतात तुमच्या पोरानं गॅदरिंग मध्ये भाग घेतला आणि मेमरी कार्डातल्या पॅन ड्राईव्हवर तुमचं पोरं नाचतंय तरी तुम्ही पोरापेक्षा जास्त मेकअप करून गॅदरिंगला जाता आणि गॅदरिंगला पुढे बसून तुमच्या पोरांचं गाणं ऐकता. तुमचं पोरग स्टेजवर गायला आलं का सगळ्या महिला कमून हा तुमच्या डोळ्यांची कड ओढली आनंदाने दुःखाने नाही का. अरे तुमचं पोरग मेमरी कार्डच्या गाण्यावर नाचलं तरी तुमच्या
तुझ्या डोळ्याची कण ओली झाली. ज्या बाळाला कोणीच नव्हतं त्याने 27 अभंगाचा हरिपाठ लिहिला आणि ज्या बाळाला कोणीच नव्हतं त्याच बाळाने 9033 ओव्यांची ज्ञानश्री लिहिली. आणि विश्वात त्याच्यावर चूक कोणाला काढताय. आपल्या बाळानं 15 ऑगस्टला भाषण केलं तर आपली आई त्याच्या तोंडात साखर घालते, त्याचा बाप त्याला चॉकलेटचा पुडा आणतो. ज्याला कोणीच नाही ते बाळ विश्वात आई झालं. का आपण हरिपाठ पाठ करू नये? का ज्ञानेश्वरी वाचू नये? गाड्या घेणे, बंगला बांधणे, बायको करणं, पोरं पैदा करणं हातात फरक का नाही? मला 40,000 पगार आहे. अरे नालायका, तुला 10 लाख भरले, त्याचं व्याज 40,000 आहे. तुला पगार कोणी सांगितलं? तुला 10 लाख तो नोकरी लागायला भरले, जर पैसे न भरता जर तुला पगार असेल तर तो पगार आहे. तुला 10 लाख भरले आणि 4% शिलिंगला 40,000 व्याज होते. तुला अक्कल नव्हती म्हणून तो साहेब कसं मला दिले? साहेब 10 लाख वापरतोय, तुला 40,000 देतोय. तू त्या 40,000 सासरवाडीचं कल्याण करतोय. तू तरी काय देवाला? तरी तो म्हणतो मी सुशिक्षित. तुला काय कळत मग सुशिक्षित होऊन? तुझी बायको फक्त संपत्तीला पोळी म्हणते आणि तू बायकोला मॅडम म्हणणारा कधी? बायकोला मॅडम म्हणते काय झालं माणसं? तुला मॅडम ना म्हणला बायकोला फरक पडतो. शाळेतले मुलं मॅडमना मॅडम म्हणतात का? ती त्या मुलांना ज्ञान देते, तिचा तो अधिकार आहे. आणि तुम्ही तुमच्या बायकोला मॅडम तुम्ही करते. तुम्हाला एवढं खाली वागायला काहीच वाटत नाही. काय ना माझ्या पुढे बसलं तर खरंय खरंय. मी निघून गेलो का धंदा आहे त्याचा. अरे 30 वर्ष गेले माझे लोकांच्या शिव्या खाण्यात. पर्या करता कशाला बंद करायचं म्हणून लावून टाकल्या. असा माणूस नाही आला का त्यानं मला बोलायला लावला. आणि माझ्या आयुष्यात माझा एकच गुन्हा आहे, मी फक्त खरं बोल. त्यांनी काय बँका लुटल्या का, चोऱ्या केल्यात का, काय भ्रष्टाचार केले काहीच नाही. फक्त एकच गुन्हा, त्याची फळं बघी तो फळायची नाही. रोज नवं लफड आहे आपल्या गोष्टी. उठलो का लफड सुरू. आज बाईला बोलला, उद्या गाण्याला बोलला, आज बोकड्याला बोलला, उद्या शिरीला बोलला. या जगात जो खरा बोलेल तो सकाळी नसेल. या जगात खरं बोलायचं नाही. साहेब म्हणले बैल गाभण, आपण म्हणायचं चालला. असंच म्हणायचं आपण. ओवी फिट करून देतो आणि काकडच बसायचं. मला थोडा किचकट आहे, पण हरिपाठ आणि ज्ञानेश्वरी जिवंत मोक्ष देतात हे बाकी तुम्हाला मान्यच करावं. मग भावनिक बाबांनी काय केलं? हेच केलं ज्ञानेश्वरी. आज तुमची पोरं का होईना आज एवढा मोठा कार्यक्रम करतात, पंगत घालतात. भावन सर काय कोणाला सत्य करायला सप्ताह कोणाला वेळ पण नाही त्याला सत्य करायला. सत्य व्यक्ती काही नाही. आता त्याच्याकरता आज घेतलं अभंग काकड्याच्या मालिकेतला कुंपळीच्या मालिकेतला आहे. आता अभंगाला सुरुवात करायची. फक्त तुम्हाला पहिल्यांदा थोडं बोलावं लागेल तर आपण कळेल. पण पाया पडून भाऊच्या भावाच्या पुण्यतिथीला सांगतो, हरिपाठ पाहिल्याशिवाय बोलू नका. बायकोला सांगायची असेल हॅलो हॅलो मला मुलगा झाला, काय मिरवणूक करायची का? आतापर्यंत मला जमलं नव्हतं, तुला एकट्यालाच जमलं. अशा गावात तू एकटाच ना रे का? अरे पागला, तुला एकच झाला एका वेळेस. तू बाकी प्राण्यांचा अभ्यास कर. 12 होता धरक बदलून.
तुला एकच झालं तर पोरग पालतं पडायला लागलं का ते तसला, पोर मुताला पडायला लागलं का ते तसला, पोर दात वाचवायला लागलं का ते तसला, पोरग तुला हाताना ते तसलं रे. मोबाईल चालू झालो बंद करा, कॅमेरा फिरून ठेवा, नाही तर मग आमचंच ऐका ना आमचाच गेम करा. आम्ही जीवनाला पाहिजे घालून खाली भावना दुखावल्या. टीआरपी नाही घ्यायचा, गेम आमचा करायचा. पैसे द्याल ना लोकांनी क्लिक टाकले पाहिजे, पैसे द्याल ना. आणि आपला गेम हा धंदा आहे मला. आणि वरून घालणं ना का बातमी लागली, वरून आहे वरून कुठं नाही, तुला चेटिंग मोबाईल होता. ही विचित्र माणसं आहे आणि यांची स्थिती आहे खरं बोलणाऱ्याचा गेम करणार. आतापर्यंत जेवढी माणसं खरं बोलली ना हे जगूनच देणार नाही. आता मी उगाच निर्लज्ज माणूस म्हणून जिवंत आहे, नाही तर दुसरा मिळालाच असता. खरं बोलल्याची लई लपडी मोगली महाराज नाही आयुष्यात नाही. शिवाय नाही मिटायचं, पण दुःख नाही काढले आपण खरं बोलण्याची. खरं चालूच नाही. मला सांग, कोलगेटनी जाहिरात करणाऱ्या म्हातारीला जात नाही. म्हणती हे मला पोषण देते, आता काय बोलायचं. मी म्हणतो देव दे, तू लावी ती कुठं. असं जर आपण बोललं तर हे म्हणते जाहिरातीवर टीका केली. म्हणलं काय जाहिरातीवर 5 वर्ष कीर्तनात मोकळं जाईल आणि शाळेतले मोबाईल बंद करा, विद्यार्थ्यांचे मोबाईल बंद करा, शिक्षकांच्या सुद्धा विद्याला शाळेत मोबाईल बंद करा. तर यांनी बातम्या टाकून मला आरोपी केलं. आणि आता कसे कॅमेरे बसवले सगळ्या शाळेत, आता सीसीटीव्ही, आता कॅमेरे बसवले सुट्ट्या लागल्या. पोर आले उतरली वायरी खाल्या कॅमेरे बंद. आपला गेम करायचा. एवढ्या गरिबांच्या मुलींच्या छेडखाली सगळ्या होत्या, त्याला कारण हे जर सावध झालं असतं तर घडलंच नसतं. नाही, शिक्षकाला बोलायचं नाही, विद्यार्थ्याला बोलायचं नाही. शिक्षकाला बोलत नाही तर काही गेम बोलायचं नाही. पण ह्या जगात जो बोलला त्याचा आवाज काही नाही. शाळेत हे पुढे निघायचं मला 40% शाळेतले पोरं मोबाईल मध्ये रमी खेळून ठिकाणी झाले. एक शब्द सुद्धा कोणी बोलत नाही. एक गावातला पुढारी सुद्धा कधी शाळेकडे डोकून पाहत नाही. कोणत्याही ग्रामपंचायत सदस्यानं मला त्याच्या गावातल्या शाळेचा पट सांगावा माहितच नाही. आपण त्यांनी फक्त 2दा जात शांतपणा करा शाळेत. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी. 26 जानेवारीला असे कपडे घालून जातो तर याला तिकडे उचकून लावले. पोरांच्या गोळ्या खातून चालला घरी. वाटलं केलंय पिढीचं. मला वाईट वाटत महाराज, परत बोलू नका. तुमची माझी पहिली शेवटची गाठ शब्द वाटलं तर, पण 10 वर्षाने तुम्हाला देवळामध्ये आरती करायला माणसं राहणार नाही. तुम्ही अभ्यास करा. दिल्लीमध्ये सगळे म्हातारी माणसं आहेत, सत्तेमध्ये सगळे म्हातारी माणसं आहेत. नवीन माणसं देवळाकडे यायलाच तयार नाही. आता अक्षरशः हरिपाठाला 3 माणसं आहेत. नवीन कोण गणपती मंडळाच्या अध्यक्षाला गणपतीची आरती येत नाही. बोला तुमचं काय म्हणत. बोलत कोण 10 वर्षाने देवळात दिवेच लावायला माणसाला नाही. हे बिचारे ह्या संस्था काढल्या म्हणून कशी 10-5 पोरांना धोतरणी एक टांग्याने टाळ कळतोय, नाही तर काहीच करणार नाही. तुम्हाला काय म्हणायचं. 40% शाळेतले पोरं मोबाईल मध्ये गर्दी खेळून तिकड झाले. आईला घेणं राहिलं नाही, बापाला घेणं राहिलं नाही, शिक्षकाला काही गरज नाही. त्याच्या पुढचं ऐकलं डोकं बंद होईल तुमचं. 10% लोक शेअर मार्केटने गेले. कोणी बोलायचं नाही. त्याच्या पुढे ऐका. पुढची परिस्थिती अशी आहे, आज पोरांवर कर्ज आहे, बापांवर कर्ज नाही. कर्ज आहे पाहुणावर. आज बापाला फाटके कपडे घालून संसार केला पण त्याने कर्ज काढलं नाही. पण
पाण्याची बाटली त्यानं घेतली नाही, मिसळ पाव खाऊन दिवस काढले, बापावर कर्ज नाही, आज पोरावर कर्ज आहे, पोराचा मोबाईल हप्त्यावर आहे, ज्यांच्या सुविधा नाही त्यांना ₹1,00,000 मोबाईल आहे, चैनी नाही चैनीला, पण मोबाईल 1,00,000चे आहेत का नाही मला? वा झाल्या डोक्यात मोबाईल. आणि बापानं कर्ज काढायचं, पोऱ्यानं मजा आणायच्या. बापानं मोबाईल शॉपिंग टाकून दिली, पोरानं गेम खेळायला सुरुवात केली. 4,000 लावले, 9,000 आले, 9,000 आले, 9,000 लावले, 41,000 आले, 1,000ची पार्टी दिली, 40 लावले, 1,50,000 गेलं, दुकान विकला. दुकान विकलं तिघ जण माझ्या पुढे बसले तिथं. आता तुझ्या बापान पाहिलं होतं ₹2 ₹36. हा विनोद आहे का बोला? कारण बापानं काढायचं, माझ्या पोरानं हाणायच्या, आणि पोराची बाजू घ्यायला ईशानी घर सुधरायला निघली. ती म्हणते 3,00,000 कर्ज म्हणजे गायलाही नाही, पण उद्या जर आपल्या पोराने काही वाईट केलं तर इष्टीला आग लावता बा. 3 गुंठे इकाल कर्ज, 3 गुंठे विकली, पोरानं प्यायला सुरुवात केली. ही म्हणली काही नका बोलू, तो कुठं काही देतोय. मग त्यानं प्रेश आणली, आणि उद्या लोकांच्या पोरांना बायको करता बायको मिळालं, किंवा कोणची का होईना, पण अशा म्हणणारे बाया पुढे बसल्यात. पाहते काय नाव सगळं सांग, आणि वरून पोराला म्हणती त्याचं ऐकू नको, तो पहिल्यापासून तसाच, त्याला मी 9वी पासून पाहते, त्याच्यात गाढवात काही मी म्हणून राहिले, नाही तर दुसरी राहिली नसती, त्याने तिसरी केली असती. तुझ्या असून काय पोरगी कॉलेजला गेल्यावर जेवत नाही, पोरगी आपली कॉलेजवरून आल्यावर जेवत नाही. हे बरे दाबळ उठून दाबळ दाबळ जा परत येऊ नका इकडं, उडं त्याला जायचं नाही. झाड पटकन लांब जा. पोरगी कॉलेजवरून आल्यावर जेवत नाही, मग कॉलेजला काय अन्नदान सुरू केलं. रविवारी पोरगी शाळेत जाते, तुला समजत नाही. पोरगी पळून गेल्या म्हणते मला अंदाज आला, तू काय ध्यानाला बसली, तू समज. आपण जर म्हटलं पोरगी पोराच्या गाडी होईल ना ती तुमची, अहो तिनं वनस्पती शास्त्र घेत नाही ना, पर्यावरणात स्टडी करते ना, तिचा 1 तास रोज डोंगराला राहतो. आता काय बोलायचं. आणि इंद्रीकर बोलला का त्याचा गेम वस्तुस्थिती खरी का खोटी सांग. मोबाईल मध्ये गेले, खरे खोटे बोला. 10% लोक शेअर मार्केट मध्ये गेले.
कॉलेजच्या पोरानं कर्ज आहे आणि त्याच्या पुढचं ऐकलं डोकं बंद होईल तुमचं. आता 10 मिनिटं कीर्तन थांबवतो मी. तुम्ही 100 पोरं माझ्याकडून उभे करा. तुम्हाला 93 पोरं दारू पिणारे दाखवतो. काय म्हणते तुमचं? त्याचा परिणाम आहे का ते एका मिनिटात? या 4 वर्षामध्ये बापानं खाजा दिलाय पोराला. बोलायचं नाही कोणी. बाप शिवण हे बऱ्या दात नको सरळ जरा. या 4 वर्षात बापानं खाजा दिलाय पोराला. मुलगा गेला बाप शिवत नाही. काय कुटुंबांची अवस्था आहे. रात्र दिवस कष्ट कशासाठी करायचे प्रश्नच नाही. हे का करायचे? का कष्ट करायचे? अरे रात्रीची भाजी आपण सकाळी गरम करून खायची. भाजी उरली तर ती परत सकाळी गरम करायची. आणि बापानं मुलाला खांदा द्यायचा म्हणता नाही. आज या 4 वर्षामध्ये महिला मंडळ अक्षरशः तुम्हाला कळतो आई जिवंत नाही मुलगा गेला. अरे आई जर मुलाच्या प्रयत्नाजवळ टेपा घेऊन रडत असेल तर तुम्ही आयुष्यात कमवलं काय? काय तुमच्या गाडीला आग लावायची? काय तुमच्या बंगल्याला आग लावायची? ज्यांच्यासाठी तुम्ही रक्ताचं पाणी केलं ती पोरं तुम्ही सोयीची बनवली नाही. हेच तुम्हाला भगवान बाबांनी शिकवलं. काय केलं तुम्ही? आज एक मुलगा गेला तरी आई त्याच्या प्रेताजवळ डोकं ठेवून रडते. अरे तो मुलगा शिमेवर गेला असला तर ठीक होत. अपघातात पिऊन. आणि महाराज या 4 वर्षात महिला म्हणत एखादं म्हणून तरुणपणात केला त्याचं प्रेम जर मुलीला बाहेर काढलं तर अक्षरशः प्रेताजवळ जाणारी पोरं उडी आणतात. काय या पोरांना माहिती माझा बाप घ्या. काय माहिती त्यांना माझी आई विधवा नाही. काय माहिती त्यांना माझ्या आईला विधवापणाचा ठाक लागला. पोरं आईला स्पष्ट विचारतात आई माझ्या बाबाला लोक का घालतात? आणि तीच पोरं आईला विचारतात आई माझ्या बाबाला बांधून कुठं चालवलं? आणि तीच पोरं प्रेत पेटवल्यावर म्हणतात आई पेटवलं माझा बाप. माझ्या बाबाने काय केलं? माझा बाबा पेटवला. आई पेटला माझा बाप. आई म्हणते तुझा बाबा मेला नाही, तुझा बाबा देवाघरी गेला. ते पोरग पाठ करत सगळ्यांना सांगतं माझा बाबा देवाघरी गेला. शाळेतली पोरं त्याला म्हणतात आज खेळत का नाही रे तू? खेळत का नाही? अरे माझा बाबा देवाघरी गेला ना, माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही म्हणून मी खेळत नाही. शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा देवाघरी नाही गेला, मेलाय तुझा बाबा. तुला बाबा नाहीये. ते पोरग घरी येतं आईला म्हणताय मेलाय माझा बाप मेलाय. टाळकन आईला चक्कर येते. या 3 वर्षात तिसरीची पोरं बापाच्या लागल्या नाही. या 3 वर्षात पोटातली पोरं बापाच्या लागल्या नाही. आणि या 3 वर्षात स्तनातले दूध पिणारी पोरं बापाच्या लागल्या नाही. कसायला काय देणं आणि दारुड्याला मुलगी देणं सारखी गोष्ट आहे. मला इतकी नालायक आवडत आहे दारुड्याची, इतकी नालायक. भांडे विकून दारू पिणारे लोक आहेत. भांडे विकून लुगडे विकले. हा नालायकाने बायकांचे लुगडे. तळायला गेला तळण विकलं नाही. तळण विकलं. 15 रुपये परीक्षे फीसाठी 40 वर्ष विद्यार्थ्यांच्या वर्गात मुलगी उभी राहते. 9वीच्या मुलीला 15 रुपये फी नाही म्हणून ती मुलगी घरी येऊन आईच्या कुशीत रडते. आई माझा सोमवारी पेपर आहे, मला बसू देणार नाही. आई म्हणते आज माझ्या कामाचे पैसे येणार आहेत. कामाचे आलेले पैसे 15 रुपये डब्यात आई ठेवते. सोमवारी सकाळी घेऊन जाईल सरांना दे. हा बेवडा त्या डब्यातले 15 काढून देतो आणि बायकोला मारतो. तीच मुलगी शाळेत गेल्यावर तिला शिक्षक उभं करतात तर ती पोराची आई शाळेत जाते आणि शिक्षकाच्या पाया पडते. मी भांडे घासील लोकांचे पण तुमची फी भरे. माझ्या मुलीला शिकवा. 5वीची मुलगी शाळेतून येते. 3रीचा भाऊ गप्पा मारी देतात आणि आल्यावर 5वीच्या मुलगी आईला म्हणते आई आज मला काम सांगू नको. आई मला लई लिहायला सांगितलंय. आई म्हणते लिहा दोघही अभ्यास करा गरमी जाणते. आई भूक लागली. आई मला भूक. थांब बाबा डबा काढ. पातेलं टोपलं काढलं. एक भाकर चुरली.
कालवण ओतलं दोन्ही पोरांनी खायला सुरुवात केली. ती 5वीची पोरगी आईला काय म्हणते माहित आहे? ती 5वीची पोरगी आईला म्हणते, आई 2-3 घास खाय, आई 2-3 घास खाय. आई म्हणते मी संध्याकाळी जेवण. ती 5वीची पोरगी म्हणते, आई माझा बाबा दारू पिऊन आला की रोज मारतो तुला, आई तुला जेवण येणार नाही, जेव. दोघ जण जेवून गृहपाठ लिहायला बसतात. तेवढ्या दारुड्या बापाचा आवाज येतो. तिसरीचं पोरग दप्तर टाकतात, बहिणीच्या कुशीत घुसत. 5वीच्या बहिणीच्या कुशीत घुसलेलं पोरग तिसरीचं आहे. ती त्याची बहीण नाही आहे, आज ती त्याची आई आहे. आणि दारुड्याच्या शिव्या ऐकला की ती बहीण भावाला कुशीत घेऊन झोपते. शिव्या ऐकल्यावर भावाला झोप लागली आणि बहीण तोंडावर गोधडी घेते आणि माझा बाप माझ्या आईला कसा मारतो हे गोधडीतून तोंड काढून पाहते. मी नातानी बायकोला मारतो. हो, ही मालिका सांगत नाही मी तुम्हाला. हो, हे आज माझ्यासमोर कीर्तनात बसलेल्या 80% लोकांच्या घरातील चित्र आहे. आणि हे तुम्ही म्हणता गरीबाचेच नाही, ज्यांना जास्त पेमेंट आहे त्यांच्या घरात याच्यापेक्षा बाहेर तमाशा आहे. ते जेवत नाहीत, जेवत नाही. हो, जेवत नाही ते. हो, ते जेवायला बाहेर आहे का? चेंज 150 रुपयाला पिठलं भाकर खायला नाही नाही करावं लागेल. कोटीचा बंगला बांधलाय, पोहे खायला टाकलो फॉर्मला प्लेट टाकलं. कशाला बायका गेला की नाही मारायला? इथं शेतकऱ्याची बाई माहिती तुम्हाला? नवरा जर म्हणलं ना मला लग्नाला आज आहे, का फिरा 2 घास खाऊन जा, कवा होईल कवा नाही. वा तो असं करायला काही लागत. त्याच्यात काय रात्री शिल्लक आहे, 2 मिनिटात गरम करते. अर्धी भाकरण वाटीवर कालवण नवऱ्याला देते जा लागणारा. ही बांगल्यातून निघते हायवेला. लाज वाटली का बांगला बांधताना? पाणीपुरी खाते शर्टिंग करून पाणीपुरी. बाबा खाल्ली पाणीपुरी 30 रुपयाला 6 पुऱ्या. त्याच्यावर जर आमचा वारकरी सोडला ना डोकरी सगळं आणि तुम्हाला काही लाज बीज असं काहीच वाटत. अक्षरशः पिठलं भाकरीला 150 रुपये लागत मला एका माणसाला. पिठलं भाकर 2 गाजराचा खापा, काकडीचा खापा, दोघांना 300 रुपये लागले. 300 रुपयाचं जर 2 डाळीचं पीठ आणलं असतं महिनाभर नुसते भजेच काय तरी लोक. तुम्हाला असं काहीच वाटत नाही? सगळं डावलेला चेंज. हन्या रोट्या 22 रोट्या हन्या, सुकी कोंबडी अख्या रात. जाईल झाला तू काय लग्नाला लग्नाला गेलं चांगलं खायचं सोडून तो मठ्ठा नुसतं पांढरं पाणी त्याच्यात काहीच नाही. त्यात का साखर खाणे हात मठ्ठा 20 गत असत्या. घरी आला 5 रुपये गेला बाहेरच येईल. उभं राहिलं का गडगड गडगड, बसलो का खाल 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 खाल. उभं राहिलं गडगड गडगड, बसलो का खाल 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 खाल. आणि त्याची बायको 3 वेळा चहा घेऊन गेली. आता नाही आग लागली त्याच्या. आमची जुनी आजी बाई दही करायची, दही मडक्यात त्याचं तोंड फाटक्याला बांधायची. आजीनं जर मडकं सोडलं ना दही काढायला तर शेजारच्या घरात वास येतो. प्युअर दही. आणि ती दही आहे ना आजी अशी याला नव्हती काही पालत नव्हतं मडकं सपशाने काढायचं आणि ती टाकी काढायची. त्याच्यात एवढा मुलाचा खाल टाकायचा. एक भाकर दही खायचा म्हातारा 12 वाजे पोहोचच्या पाहिजे. काही माणसं बरं त्याला शुगर नाही, बीपी नाही, पांढऱ्या नाही, तांबड्या नाही.
हे पिशी तो कुठून आल्यात काय खाल्लं पहिले जाऊन जेव्हा आता एवढ्याच उठल्या ऍडमिट केलं पांढऱ्या कमी झाल्या तांबड्या कमी झाल्या पांढऱ्या काला दोन्ही काला उचला त्या मागच्या 2-4 तारखेला मला 2-4 दिवस ताप येत होता मला एकदम म्हणला पिशी कमी राहिला बरं झाल्या दुसरं म्हणलं तुम्हाला चिकन गुन्हा झाला आणि तारखा झाले बाकी चिकन गुन्ह्याला आराम करावा लागतो असं म्हणले मी एक कीर्तन बुडवलं नाही तिनंच काय चिकन गुन्ह्याच गेलो असं मी उभा राहिला होता थंडी यायची मी कीर्तन करायला 3 गोण्या खायचा उभा राहायचा पुन्हा कीर्तन संपलं 3 खायचा झोपायचा पण मी टोचून घेतलं नाही मी अजून इंजेक्शन नाही मारतो कोणती ब्लड टेस्ट नाही आपल्याला येईलच का आला मला ना एवढा व्यायाम केलो धापच का आला मारायला आता एक तिसरं सकाळपासून जवळ असत तर 4थं घालून असत मोठ्यासाठी करावं लागतं काय हे कीर्तन थोडी राग येते लोकांना पण थोडं तरी आपल्या माणसांना आपण बोललं पाहिजे आणि तुमचे का बोलायचं नाही तुम्हाला आणि आमच्या बोलण्याचा राग येऊ द्या पण 10% जरी बदल झाला तर जीवन बदल आणि आज बदल करणं काळायचं आम्हाला काही लोकांना शिव बोलताना बोल लागत नाही पण आपल्या माणसाला बोललं पाहिजे आज पिढी संपली सर्व बस शाळेत ते मोरा पटका बैठे सावधान चांगल्या भागी लोक सावधान नाही सावधान म्हणतो तू चांगल्या भागी बैठे सावधान सावधान कितीला 7वीला सावधान बैठे सावधान रिलॅक्स रिलॅक्स 9वीला कोण येतं 9वीला हे जो आहे तो सांगत बाकीच्या निशांतना करू हे बरे 9वीला तू किती 9वीला कोण येता कुणीच नाही 8वीला 8वी हे बरे तुला कळलं सर्वात 8वीला कोण आहे 8वीला आहे तू इकडे बघ बाकी नका सांगू इकडे बघ 8वीला आहे तू शिमिका मराठी शिमीला का मिल्क इज ए सॉलिड लिक्विड और गॅस दात नका काढू सगळं नाही विचारणार मी ती थोबाडातली घाण काढ रे एक तोंडात बोट घाल बोट घालते एक तोंडात बोट घालती घाण काढ आणि कानपट्टी ठोते का ते ठोन दे तू मी आहे ते ठोन ती घाण ते तोंडात बोट घालून काढ मिल्क इज ए सॉलिड लिक्विड और गॅस लिक्विड करेक्ट स्टोन सांगू नको रे इकडं बघ ऊड सांगू नका कोणी सॉरी कार्बन रॉंग कार्बन इज ए सॉलिड कार्बन डायऑक्साइड इज ए गॅस 10वीला कोण आहे का 10वी वाले कोण आहे हा सीमिका मराठी सीमिका मराठी मराठी एक सीमी मराठी आवर्त नीट आवर्त सारणीतील उभ्या रेषांना टिंबटिंब म्हणतात प्रकरण नंबर 2 विज्ञान पेपर 1 मुद्रा सांगू नको तू दातो काढून दे तुझ्या माणसाने हातवार करणारा हे ते बरेच्या तोंडात काढ ते घाल हा काय तुझं बोल घालते तोंडात ते थोड 2 त्याच्यात विठाला दागीवाले आवर्त सारणीतील उभ्या रेषांना गण म्हणतात आणि आडव्या रेषांना आवर्तन म्हणतात विज्ञान पेपर 1 10वीला कोणी कोण आहे हा कोणीच नाही का
नवीला नाही, मग अंगणवाडी दहावीला कोणी मुली तिकीट एक दहावीला नाही त्या दहावीला आहे तुम्ही कोणी दहावीला कोणीच नाही का? नवीला आहे तू सिमी का मराठी? हा दहावीचे बोल विज्ञान पेपर 1 प्रकरण नंबर 4 अशी एक आकृती आहे, तिचं नाव काय? फ्रेमिंगचा रूल पण कोणता? फ्रेमिंगचा मराठी मराठी का सिमिल आहे? सिमिल आहे का? मग चॅप्टर नंबर 1 चॅप्टर नंबर 4 पेपर नंबर 1 one diagram is followed what is the name of that figure? Chapter number 4 paper number 1 one diagram is followed what is the name of that figure? Name of that figure is right hand rule and left hand rule. Name of the scientist is Fleming. Similar to action and reactions are equal but in a direction in opposite it is called. Hey, तू कितीला रे? सगळी बापाच्या बायको टिप्पटिप म्हणतात. वाईट हे बघा बापाची बायको म्हणून काय म्हणतात? शांत बस रे. तू कितीला आहे? सातवीला? 500 आहे का? 1000 काढले किती? 4 तू कितीला आहे? शाळेत कितीला आहे? 30 किती सांगू नका. 8 30 किती? 4 कोणाचं म्हणणं आहे? बोटवर करा खाली. 8 म्हणणं कोणते करावं? खरं खाली दोघे चुकीचे. दिशा आहे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर ईशान्य आग्नेय नैऋत्य अप्पर एंड डाऊन वर आणि खाली. चला हरिपाठ हा ग्रंथ टिपटिप या संतांनी लिहिला. मोठ्या माणसाला सांगायचं नाही. हे टिंब नदीच्या तीरावर एकनाथ महाराजांची जलसमाधी आहे. मी नाही म्हणतोय तरी तुम्ही तेच करतो. तुम्ही शांत बसा ना. टिंब नदीमध्ये गाठा कुणाला नाही तरला. शाळेतले बोर हे पोरांनो ती सैराट मध्ये पोरगी कोण आहे? आणि तो कोण आहे? वर्षा. करेक्ट. आता इथे नवीन गाणं आलं ते कोणतं रे? आप्पाच्या. करेक्ट. आप्पाच्या. करेक्ट. आता एक नवीन आलंय ना पुष्पराज चुकेगा नाही. करेक्ट. आणि आता एक नवीन आलंय ना अख्ख्या रुईत ऐकून गेलं पाहिजे. आला पाटलाचा त्याने घाटात केला. याला 2च माणसं जबाबदार तुमची आई आणि आता उघडी बोलायचं नाही. आता वाईट आहे का? देवाला 2 मुले आहेत. एका मुलीचं नाव गोपाळी आहे आणि एका मुलीचं नाव विरही आहे. कापला जरा बारीक आहे का? महिला मंडळ पहिला प्रश्न तुम्हाला आहे. नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले, तुम्ही नांदू शकत नाही का? ज्याला सर्वस्व दिलंय तो जर लायक नसेल तर संसार करण्यात मजा काय? ज्यानं शरीर दिलंय त्याचं भजन होत नसेल तर जगण्यात मजा काय?
काय म्हणजे काय जगायचं जगून करायचं काय मागच्या अवलाद पैदा करायचे त्यांचा तमाशा करायचा त्यांचा मार खाता शुगर वाढून मारायचं याच्यापेक्षा काय आता पहिलीची मुलगी आहे तिचं नाव विजयी आणि आजच्या कीर्तनात आपल्याला विजयी पाहिजे नाही कारण आजचा अभंग भोपाळीचा आहे. आता भोपाळी कशी माहिती मंडळ आहे का नवरा खास आहे आणि सासरे खराब आहे. आता तुम्ही नांदू शकता कारण नवरा खराब आहे चांगला आहे सासरे खराब आहे आणि तुम्हाला माहिती ते म्हातारी कधीतरी मारणार आहे तो बैल आपल्या ताब्यात येणार आणि काही झालं तर तो बैल आपल्या शब्दाच्या पुढे जात नाही. पण ती भोपाळी नावाची मुलगी या शरीरूपी गावात जन्माला आहे. शरीरूपी गावात आणि शरीरूपी गावात भोपाळी नावाची जन्माला मुलगी आहे. तिचा बाप पांडुरंग आहे तिची आई रुक्मिणी आहे तिची बहीण चंद्रभागा आहे तिचा भाऊ पुंडलिक आहे आणि ती याच्यात आली आणि ती वयात वाढायला आल्यावर ती लग्नाला आहे. पुरीचं नाव धोनी सुद्धा भोपाळी लग्नाला आलो पुरीनं पूर्वी असा नियम होता मुलीचं लग्न बाप जमवायचा असा पूर्वी नियम होता. बाप ज्या घरात येईल त्या घरात पुरीनं नांदायचा असा पूर्वी नियम होता. आता पूर्वी ज्या शिंगराला प्रपोज करेल त्याला जावाई म्हणून आपण मोकाटी घ्यायचा हा आत्ताचा आपला जावाई व्हायची त्याची लायकी नाही. पण आता हिलाच कुठला पुरीनं झण मारल्यामुळं तुरा काढून माणसला जीव घालायचं या हलकटाओ गुलाबजाम खा अण्णा पडेच्या लग्नाला आशीर्वाद द्या. कारण पुरीचं एक वैशिष्ट्य आहे कोणती पोरगी घ्या कोणती महाराष्ट्रातली जगातली मुलगी प्रेम करताना कधी ब्रिलियंट मुलावर करत नाही. हा जगाचा एक पोरगी हुशार पोराच्या गाडीच लागणार कधीच नाही. पोरगी प्रेम करताना भंगरीच पोरावर करणार. भंगरी म्हणजे इन मराठी छपरी एकदम दरिद्री विहिरीवरच्या मोठी चोरीतोय खिबडी चोरीतोय खिबडी आणि ही त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाहिजे लटबा तिकडे पुरीचं वैशिष्ट्य आहे. आता ही पोरगी वयात आली त्या पोरीचं नाव आहे भोपाळी आणि बापानं असं ठरवलं का पोरगी बाहेर गावात द्यायची नाही याच गावात द्यायची. याच गावात जन्माला आली इथंच देऊ. या गावात त्याने नवरा पाहिला त्या बापाने त्या नवऱ्याचं नाव आहे काम नवरी आहे भोपाळी आणि नवरा आहे काम आणि तरुण पोरं ध्यानात ठेवा शरीरात काम तयार झाला का तो डोळ्यावाट बाहेर पडतो आणि डोळ्यात पाप तयार झालं का ते मनाकडे ट्रान्सफर केलं जातं आणि मनामध्ये काही डेअरिंग नसल्यामुळं मन 10 इंद्रियांना खवळून देतं आणि 10 इंद्रियांना खवळले की विद्वान माणसाकडून सुद्धा चुकीची घटना घडते. दुसऱ्या त्याचं असं स्पष्ट म्हणणं आहे हा स्वभावच पाहिजे इंद्रियाचा विषयाकडे धाव घेणं हा इंद्रियाचा स्वभाव आहे. आणि ओवी इतकी सुंदर आहे येत इंद्रिय जे जे म्हणते तेच पुरुष करते ठरले न तरती विशेष. आणि शरीरात काम तयार झाला का त्याला 7 गोष्टी ऐका. 1 कामाला जात नाही कामाला वय नाही कामाला जात नाही कामाला वय नाही कामाला काळवेळ नाही कामाला शील नाही कामाला कुळ नाही कामाला काळवेळ नाही आणि कामाला लाज नाही. कामाला लाज नाही तो केव्हाही तयार होऊ शकतो. कामाला वय नाही काही वय नाही कामाला कुळ नाही कामाला शील नाही. महाराज मत्स्यगंधेच्या अंगाचा सुगंध येत नव्हता दुर्गंध येत होता तरी पराशर ऋषीने त्याची संग केला आणि त्याचं शरीर सुंदर करून दिलं. तो सूर्याला थांबू शकला पण शरीरातल्या कामाला थांबू शकला. तुम्ही अभ्यास करा 80,000 बायका असणाऱ्यांना सुद्धा काम खवळला तर सगळ्या नगरी सगळं खानदानीचं वाटोळं झालं. एवढंच नाही तर स्वतःच्या भावाला फक्त भजन करून नमखा मिळवली आणि यांना कामापायी नमखा घालवली. तुम्ही अभ्यास करा. लोक म्हणतात असं तसं नाहीये ते पण जरा बारीक ऐकायचा. लोभ जर तयार झाला सोन्याचं हरित कधी असू शकत नाही पण ते भासमान झालं आणि ब्रह्मांड नायकाची बायको राक्षसाच्या तडाख्यात आशोपनात राहिली आणि स्वप्नात सुद्धा कधी बापाच्या आलं नव्हतं
की माझ्या मुलीला माझ्या मुलीला वनकरी नेसावी लागते, पण ब्रह्मांड नायकाच्या बायकोला सुद्धा वनवासाला जावा लागलं. तुम्ही कमेंट कमी करा. काळ जर बदलला ना काही करू शकतो. तुम्हाला माहिती म्हणून सांगू, 100 पोरं एका दमात मारणारा भीम, 100 पोरं एकटा मारणारा भीम. महाभारताच्या शेवटच्या पर्वामध्ये भीमाला आणि पांडवांना सुद्धा सांगितलं गेलं, तुमची वाईट दिवस येतील, तुम्ही स्वर्गारोहण करा, निरीक्षण करा, कारण तुमचे दिवस आता संपले. तुम्ही विषयाचे लाडू खाले ठीक आहे, तुम्ही राज्य जिंकलं ठीक आहे, त्या कौरवांचं वाटोळं केलं ते ठीक आहे, पण तुमचा जर काळ बदलला तर तुम्ही अपमानाचं जगा. म्हणून महाभारताच्या शेवटच्या पर्वात स्वतः धर्म स्वर्गाला निघाला. काय शिवाय त्याच्या पुढचं ऐकलं डोकं बंद होईल तुमचं. भारताचा सम्राट धृतराष्ट्र 100 पोरांचा बाप अरण्यात जळून गेला आणि ज्यांना अख्ख्या जगाने त्रास दिला ती माऊली विश्वाची आई झाली. याच्यापेक्षा काय अख्ख्या लोकांनी त्रास दिला, पण तुकाराम महाराजांना वैकुंठ म्हणतात. तुम्ही अभ्यास करा माणसाशाचा. आपल्या सत्यात फोटो आहे मुंडे साहेबांचा. 5 वर्ष जर त्या माणसाचे सत्य शोधले तर आयुष्यभर तुम्हाला संघर्षातच होता. आयुष्यभर त्या माणसाचा एक गुण घेण्यासारखा होता. तुम्ही मुंडे साहेबांचे 2-3 गुण निरीक्षण करा. संघर्ष म्हणजे संघर्ष तडजोड नाही. अभ्यास करत झाली तडजोड झाली फुकट नाही. ते ऋषींच्या पंक्तीत त्यांचा फोटो आहे. भगवान बाबा ऋषी आहे, त्यांच्या पंक्तीत त्यांचा फोटो आहे. तुम्ही काही काही गावांमध्ये चौक जर पाहिले तर मुंडे साहेबांच्या फोटोच्या खाली दैवत शब्द आहे. कशामुळे जरा निरीक्षण केलं आपल्यासारखे वागले. आपण 100 रुपये घेऊन ग्रामपंचायतीला मतदान करणारी माणसं एका मिसळसाठी तू जर वेळ भरी करतोय. महाराज तडजोड नाही. दुसरी गोष्ट, मला नको माझ्या ऊस तोडणाऱ्याला सुद्धा मिळालं पाहिजे. आपण काय करतो महाराज, माणसांचे गुण पाहत नाही आणि मग ते चुकीचं ठरतं. व्यक्ती कोणती असू द्या त्याच्यामध्ये काही वाखाणण्यासारखे गुण आहेच. आता हे आपण एवढे लोक बसले जाऊ द्या, पण एखादा गुण प्रत्येकामध्ये असा आहे का तो आपण हेरला पाहिजे. सगळे आता हा फळ आहे, वाजवणं सोडा, पण मुलं सांभाळतोय हा गुण हेरला पाहिजे. तुम्ही जगातली कोणतीच माणसं वाईट नाही, त्यांचे गुण निरीक्षण करीत. आपण काय तो नाव आहे तुला काय माहिती, तुम्ही असं डायरेक्ट कसं म्हणा. उत्तमातले उत्तम गुण मुंडे साहेबांमध्ये होते. भगवान बाबाची आरती करायची आहे का, मामनबाबाची आरती करायची. अहो ती नाथबाबापासूनच्या परंपरा घ्यायच्या, त्या आजच्या परंपरा नाही. एकनाथ महाराजापासूनची परंपरा भगवान बाबापर्यंतची आहे. आपलं बोगस पण ठेवायचं नाही. हे काय मला बरेच लोक म्हणतात तुम्ही एवढं बारीकच काय पाहता. बारीक पाहिलं ना ते काही करत नाही. तुम्ही अभ्यास करा. उगाच आपलं चाललंय पांढरी सकाळी केली म्हणजे झाला, मिशा गायला म्हणजे झाला पाहिजे, 1500 प्याला म्हणजे झाला गावाचा बाप. त्याला काय होत नाही. हो ती पोरगी वयात आली आणि तिला काम नावाचा नवरा करून दिला. त्या पोरीचं नाव आहे कुपाडी. इथे तुम्ही काय काळजी करायची नाही. आता तो नवरा तिला करून दिला. आता त्या नवऱ्याची आई हिची कोण होईल, सासू. त्या सासूचं नाव आहे वासना. किचकट ठेवा का, नवरा काम सासू वासना. आणि आज सगळ्या लोकांची वासना आहे. आणि त्या वासनेचा नवरा म्हणजे हिचा सासरा, त्या सासऱ्याचं नाव आहे दंभ. आणि आज सगळ्या लोकांना दंभ काय दंभ.
मी नसलो कोण वाशी, मी नसलो साथ कोण म्हणा, मी महाराज आहे, तू चक्र नाही. तुला कोण झालं तुम्हाला? आता आमच्याकडे नवीन कीर्तन कार्ड झाले का? कार्ड छापले आणि कीर्तन संपलं येड्यांना वाटायची. आणि त्या कार्डावर काय छापितात? रामायणाचे आले, भागवताचे आले, शिवपुराण काळ, शिवचरित्र काळ आणि समाज प्रबोधन काळ. मग सगळं तू एकटाच करीतो. आम्ही 31 वर्ष काही खेकडं धरितो. काय भावानंद मला 31 वर्ष झाले. हे नट ना नट मोकळा झालाय. तुमचं पेंड फक्त असं आलं नाही, माझं इकडून तिकडं आलं. हे 31 वर्ष दांडीवर गेले महाराज. तुम्ही कुठे इकडे एकदाच हात करू शकता. मी 6 वेळा उलटा तिला करू शकतो. उमलं घेतो तो इकडं काय नटना नट तिला. माझ्या इतके कीर्तन कोणी केली नाही. एका जन्मात 10 जन्मात कोण होणार नाही, एका जन्मात करतात. 80च्या खाली महिना खाली नाही. एक कीर्तन केलं आपल्याला झोपायचं नाही. आणि अजून 2 वर्ष आयुष्य तरी टाळ्या वाजवले. मी 2 वर्ष लावा. हा विनोद नाही. या कीर्तनाचा थोड्या लोकांना राग येतोय, पण आता त्याला पर्याय आली ना पुढे. हे आता हिचा नवरा कोण झाला? काम. हे सासू झाली वासना आणि सासरा झाला दंभ. आणि त्याने याचा तमाशा केला. आता घोटाळा असा झाला, त्या सासऱ्याला 4 पोरी आहे. तर या कोण होती तिच्या? नंदा. त्या नंदांची नाव ऐका: आशा, इच्छा, कृष्णा आणि कल्पना. आता त्या चौघींना 6 भाऊ आहे. पार्टीला तगडी. आता फास्ट मध्ये सांगा: नवरी बुद्धी, नवरा काम, सासू वासना. सासू वासना, सासरा दंभ, नंदा 4 आणि 3 6. आणि ती आली या गावात नांदाया. आधी नांदायला आली तर सप्त बसला. त्या काल्याचे कीर्तन बापाला वाटलं मुलगी सप्त्याला आणावा. देवाला याच्यातले देवाला याच्यात देवे याच्यात. आज बाबानं भाऊला दाखवलं. गेले आज बाप केला. बाई उद्या रुईचा काल आहे आपला, आलोय न्यायला. बाबा त्यांना विचारा. त्यांना जावय बा मुलगी पाठवा. काय मामा आपलं काय चालत या घरात? मी 9वी पासून तुमच्या मुलीच्या शब्दाच्या पुढे नाही. माझ्या आईला इशारा येईन बाई, येईन बाई, येईन बाई. मुलगी पाठवा. काय याई वा. दारातली कुत्री घरातली मी सारखीच. ती वड्याव मुखती, मी घरात मुखते. माझंही कुणी ऐकायला, तिचंही कुणी ऐकायला. मग याई वा. हो याई वा. मुलगी पाठवा. काय याई वा. मी तर वांग्यातलाय. बाप पुरी जवळ गेला. बाबा काय हो बाई आलतो न्यायला. नाही पाठवलं त्यांनी. बापाच्या बापाच्या डोळ्याची कळवली झाली. बाप कोणता आहे? कारण मुलीला पाठवलं. पोरगी काय म्हणते ऐका बाबाला. बाबा डोळ्यातलं पाणी बसून माझ्या दारात येऊन तुम्ही लढायचं नाही का? हा माझा अपमान नाही, तुमचा अपमान. पूर्वी पुरीची आई नवऱ्याला लग्न झाल्यावर पुरीला सांगायची नीट राह, कष्ट कर, सहन कर, सुखाचे दिवस येते, आमची अपेक्षा करू नको. उद्या जर आम्हीच आमच्या सोनाच्या ताब्यात गेलो तर तुझ्या जीवनाची बरबादी होईल. काय आई सांग, काय आई आई म्हणायची बाई
भांडे घासायची वेळ आली ना, घास थोडं भांड्यातलं उष्ट खायची वेळ आली तरी काय. पण बाई उद्या जर तू आमच्या घरात आली, आम्हालाच भाकर नाही, तुला पोत सांभाळेल. काय विचार होते महाराज लोकांचे. आणि आता ह्या 5-6 वर्षापासून पुरीची आई डायरेक्ट पुरीला सांगितली, एखादा महिना बघ, सगळ्यांचा अंदाज घे, तो पाहुणा इकडे घेऊन ये, मग तू सासऱ्याचे कपडे घ्यायचे नाही. अच्छा, सांगणारे तिघी जणी माझ्या पुढे बसले आता. आणि पुरीच्या संसारात पुरीच्या आईनं लुडबुड केल्यामुळं पुरीच्या संसाराचं वाटोळं झालं. पुरीची आई अशी कळत काही नाही, बाई 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 भांडे वास नको, तो बैल सांभाळ म्हणतो. पुरीला जर सासूरवास असला आणि पुरीचा बाप जर भेटायला आला, तर पोरगी बापाला ओळखायची, मला सासूरवाशी म्हणून माझा बाप. पोरगी काय करायची माहिती, चहा घेऊन बापाला जायची. बाबा तुम्हाला कळलंय ते खरं आहे, पण इथं शब्द बोलायचा नाही. चहा प्या, गप्पा आणा आणि जा, पण ह्याबाबत बोलायचं नाही. मी नेल्याचा निरोप येईल ना तेव्हा या. बाबा मी तुमची आहे, माझ्या घरात मरेल, पण तुमची मान खाली होऊ देणार नाही. म्हणून जुन्या बायांचा संसार आणि पुरीचा बाप असा गाव बोलायचा. आणि मूर्ख आहे का तुम्ही? तुम्हाला काही प्रसंग बिरसंग काही कळतो का नाही? बारीक दोन घेत का तुम्ही? त्या पुरीचा बाप असा गाल म्हणायचा मुलीचा. आणि काय म्हणायचं माहिती मुलीला, बाई सूर्याला सुद्धा ग्रह नाही, चंद्राला सुद्धा ग्रह नाही, जातील तुझे दिवस, पण आज जर तू सहन केलं ना, आमच्या आशीर्वादाने तुझं कधी वाईट नाही. आणि ज्या महिलांनी संसारात सहन केलं त्या आज मजेशीरच. म्हणून सगळे पुरुष ठेवा. आपला बाप आणखी बहादर होता, पण आपल्या बापानं आपल्या एकाही बहिणीचं वाईट केलं नाही, हे विशेष आहे. तुमच्या माझ्या सगळ्यांच्या बहिणी बापानं चांगल्या घरात दिल्या. काही काही बहिणी आपल्या अशा आहेत, त्यांच्या घरात जायची आपल्याला लाज वाटते, इतकी चांगली घर आहे आणि कोणी पाहून दिली. अगदी बहादर बाप आपला. पण महाराज एकाही भावाला बहीण सांभाळायची वेळ आली नाही, याच्यापेक्षा बुद्धिमान बाप कोणता? काय आपला बाप हुशार होतो. जाऊ द्या, जमलं ना लग्न, जमू द्या, जागील थोडे बैल, विकले जातील बैल, विकू द्या, वय थोडस बायकोच्या घरातलं सोनं कमी होऊ द्या. पण माझ्या मुलीचं आज जर चांगलं झालं नाही ना, उद्या माझं शरीर जर थकलं ना, तर मला मुलीची चिंता करून मारावं लागेल. ही धोत्रावाल्या बापाची विचार. आज तुम्ही आणि मी कोटी रुपये कमवले, लग्नाचे कर्ज फिटायचे आज घटस्फोटे इतके आपण पेले. आपला बाप शाळेत गेला नाही, पण 4 पुरी होत्या, टोले जग बंगल्यात राहत्या. मस्त पैकी वड्यावर बसून म्हातारी नातू सांभाळली, पाहुण्याशी गप्पा आणते. ही पुण्य आहे कोणाशी? आपल्याला एक एक पोर झाले, एक सुईचं बनवता आलं नाही. एकच गाड्या घे, बंगला पार, टीव्ही घे, 4 कोपऱ्यात 4 मोबाईल, सगळे घरात. पोराची गेम वेगळी, पुरीची गेम वेगळी. बायको नवऱ्याला फोन करून सांगितली, चहा झाला पूजा करा. काय कमवलं ना आपण? अरे आपल्या बापानं कसलेली सगळी कमवून तेव्हा आपल्या बापाने काहीच नाही कमवल्या, पण आपल्याला कोणाच्या दारात ठिकाणी केलं नाही. आहे का नाही तुम्हाला? मला झोपायपुरती जागा आहे का नाही? अन्न झाकायपुरते कपडे आहेत. आणि अजूनही आपल्याला कोणाला म्हणावं लागत नाही मी कामाला येऊ का? ही कुणाची पुण्य आहे? बापाची. आणि ती पोरगी नांदायला आली, सासरा नाही म्हणणार, पोरगी रडली, बाबा
डोळ्यातलं पाणी पुसा. माझ्या दारात येऊन तुम्ही रडताना याला कारण आहे बाबा. याला तुम्ही जबाबदार आहे, मी जबाबदार नाही. अगं बाळा असं का बोलते तू? बाबा एवढ्या सुंदर शरीरामध्ये जर काम नावाचा नवरा तुम्ही मला करून दिला नसता तर तुम्ही देव असून माझ्या दारात राहायची वेळच आली नसती का? बाबा आता ऐका, माझ्या दारात येऊन तुम्ही रडले, हा दारात तुमचा अपमान आणि त्याच्यात माझा येईल. मग आता एक काम मी करणार आहे बाबा. कोण? पोरगी. कोणती? रुपाई. काय करशील का बाई? आता ऐका मी काय करणार आहे. काम नावाचा नवरा मी भजनात गुंतवणार आहे. वासना नावाच्या सासूला मी नामात तल्ली करणार आहे. धम्म नावाच्या सासऱ्याला मी घरातून हुसकून देणार आहे. आणि 4 नंदांचे लग्न करून देणार आहे आणि 6 दिरांना वायलं काढून देणार आहे आणि मी तुम्हीच राहणार. काय पोरगे. आणि एकदा माझ्या हृदयात देव राहिला का सूर्याचा प्रकाश दिवसा आहे रात्री नाही, चंद्राचा प्रकाश रात्री आहे दिवसा नाही, सूर्याचा प्रकाश मर्यादित आहे, चंद्राचा प्रकाश मर्यादित आहे, ट्यूबचा प्रकाश मर्यादित आहे, चिमणीचा प्रकाश मर्यादित आहे. पण माझ्या हृदयामध्ये ज्ञानाचा असा प्रकाश पडेल, असा प्रकाश पडेल. हजारो सूर्य जरी एकत्र आले तरी
ज्ञानाचा प्रकाश पाडला त्यांना त्यांची जयंती पुण्यतिथी. कोणता प्रकाश? सूर्याचं नाहीये. सरपंचाची किंमत गावापुरती आहे, आमदाराची किंमत मतदारसंघापुरती आहे, तालुक्यापुरती आहे, खासदाराची किंमत त्याच्या मतदारसंघापुरती आहे, मुख्यमंत्र्याची किंमत फक्त महाराष्ट्रापुरती आहे, पंतप्रधानाची किंमत देशापुरती आहे, पण विद्वानाची किंमत अख्ख्या जगात आहे. आणि मग भगवान बाबाने वामन भाऊने जो प्रकाश पाडला त्याला कोणता म्हणायचं माहिती का? सहस्र दीपे दीप कैशी जोरात बोला प्रकाशली. आणि फायदा काय? उजळल्या तस दिशा गगना आदेश. अख्खा ज्ञानाचा पण कपड्याला त्याला कोण खात? एखादा माणूस लई गोरा आहे, काय करायचं? काय आग लावायचं? स्मार्ट नाही हे काय करतात? स्मार्ट नाही पण बेजा खराब. हा, इथं ज्ञानाचा प्रकाश पडला पाहिजे. आणि ज्ञानाचा प्रकाश संत भगवान बाबाची मोहम्मद भाऊची सेवा केली तरच पडेल. कौतुक करावं तुमच्या गाववाल्यांचं महाराज. हे कौतुक करावं तुमच्या गाववाल्यांचं. कार्यक्रम भैरवनाथ तरुण मित्र मंडळ ग्रामस्थ कार्यक्रमाचे आयोजक संयोजक, उद्याचे आजचं कीर्तन सेवा भैरवनाथ तरुण मंडळ, उद्याचं अन्नदान कार्यक्रमाचे आयोजक. तुम्ही सप्ताह करायला लागल्यापासून मला 7-8 वर्ष झाले असते. तुम्हाला भगवान बाबांनी काही कमी तुला सांगा होणारच नाही. फक्त इथं थोडं देत जा, देवाला देत जा. 100 द्यायचे 25 द्या. आणि देवाला दिल्यावर देव तिप्पटच देतो. ते आपलं नेमकं काय घोटाळा होतो? मोठीचं लग्न करायचं आणि बामणाच्या पैशावर पाडणार. त्या बामणाला मंगलाष्टक नको, तो काय केलं असं तुला 500 द्यायची. मंगलाष्टक लग्न तर पहिलं 9वीला जमेल होत. आता आम्हाला फक्त लोकांनी इज्जत घालू नये म्हणून तर लग्न करायचं नाही. तर आम्हाला एक लोक एकदम माहीतच होत. तुला लोक नेमकं तिथं कमी करतात. कौतुक करावं तुमच्या भैरवनाथ मंडळाचं. आणि बसणाऱ्यांनी मला बनवायचं का नाही? वाजले किती? 11 वाजले. तुमचा आज काय विचार आहे? सच शिकलो. आमची कीर्तनांचा थोडा राग येतोय, पण थोडं आम्ही जाऊ द्या. आम्ही काय थोड्या दिवस येईल, पण आमच्या बोलण्याने तुम्ही फायदा करून घ्या हेच आम्हाला सांगा. पण आमचं बॉल ऐक जाऊ द्या. आम्हाला पूर्ण येणं म्हणायचं येणं म्हणा, आगाव म्हणायचं आगाव म्हणा. पण 10-5% जर आमचं ऐकलं ना 100% करणार नाही. तुम्ही या अभ्यास करा भैरवनाथ तुरी मंडळाच्या. एक 10-15 वर्ष सुद्धा आमच्याकडे येतात. पण तुम्हाला एवढा सुंदर कार्यक्रम केल्यासारखं वाटतं. नुसते आता आमची त्याची काही वर्षातून 2-3 तासाचा संपर्क येत असत. पण बसण्यामध्ये बोलण्यामध्ये पोरं आपलं पोर बरोबर करतात. एवढा मोठा सप्ताह करतात. कोण करतात? मोठमोठी गाव आहेत काय सत्य. सगळ्या मंडळीला धन्यवाद. एकदा प्रेमानं